नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघूयात फंडामेंटल ड्युटीज, जे भारताच्या नागरिकाला काही कर्तव्य करायचं सांगतं. तर आपल्याला MPSCमध्ये दरवर्षी कुठे ना कुठे कोणत्या तरी एक्झामला प्रश्न येतो की क्रमाने लावा किंवा खालीलपैकी मूलभूत कर्तव्य कोणते आहेत. तर आपण हे सर्व सोप्या पद्धतीनं कसं लक्षात ठेवता येईल यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आपण बघूयात. सर्वप्रथम आपण पार्श्वभूमी वगैरे न बघता डायरेक्ट आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तर ए फॉर आदर, जे पहिलं मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगतं की संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रगान याचा आदर बाळगणे. तर लहानपणी शाळेत असताना शिक्षक सांगायचे की भारताचा राष्ट्रध्वज जर कुठं पडलेला असेल तर उचलून ठेवायचा, जर राष्ट्रगान चालू असेल तर हालचाल करू नये. तर हा आदर आपल्याला मूलभूत कर्तव्य सांगतं, जे की ए फॉर आदर आहे. आणि नेक्स्ट बघूयात आपण बी फॉर बापूजी, जे दुसरं मूलभूत कर्तव्य सांगतं की स्वातंत्र्य लढ्यातील फ्रीडम फायटर जसे की बापूजी पटेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जो आदर्श निर्माण केलेला आहे तो आदर्श आपल्याला जोपासायचा आहे. तर बी फॉर बापूजी असं लक्षात ठेवायचं. तर नेक्स्ट आहे सी फॉर सेंटर, जे तिसरं मूलभूत कर्तव्य सांगतं की भारतात जे एकता, एकात्मता आणि सार्वभौमत्वता आहे याचं संरक्षण करणे. भारताच्या एकतेला तडा जाईल असं कोणतंही कार्य करू नये. तर सी फॉर सेंटर असं लक्षात ठेवायचं. डी फॉर डिफेन्स, जे फोर्थ मूलभूत कर्तव्य आहे, जे सांगतं की भारताच्या नागरिकाला जेव्हा पण आव्हान केले जाईल संकटाच्या काळात किंवा कधी, तर भारताच्या नागरिकांनी तेव्हा राष्ट्रसेवेसाठी तत्पर असावं. हे भारताचं मूलभूत कर्तव्य सांगतं, जे चौथं दिलेलं आहे डी फॉर डिफेन्स. नेक्स्ट मूलभूत कर्तव्य आहे ई फॉर इक्वॅलिटी. पाचवं मूलभूत कर्तव्य आहे जे आपल्याला सांगतं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात जसं की भाषिक, धार्मिक, प्रादेशिक असे वेगवेगळ्या विविधता आहे. पण जे भेदभाव भारतात होतो, हा भेदभाव विसरून भेदभावाच्या पलीकडे जाऊन बंधुभाव निर्माण करणे हे भारताच्या नागरिकाचं कर्तव्य आहे, जे ई फॉर इक्वॅलिटी आपल्याला सांगतं. तर ई फॉर इक्वॅलिटी असं लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट आहे एफ फॉर फोर्ट, जे 6वं मूलभूत कर्तव्य आहे, जे आपल्याला सांगतं की भारताला समृद्ध असा संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे, त्याचं जतन करायचं हे भारताच्या नागरिकाचं कर्तव्य आहे, असं हे 6वं मूलभूत कर्तव्य सांगतं. एफ फॉर फोर्ट असं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे जी फॉर ग्रीन, जी भारताकडे ग्रीनरी म्हणजे ग्रीन फॉरेस्ट, रिव्हर, जीवसृष्टी, पर्यावरण आहे याचं संरक्षण करायचं हे भारताच्या नागरिकाचं कर्तव्य आहे. हे 7वं मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगतं. नेक्स्ट आहे एच फॉर ह्युमॅनिटी. तर आपण अनेकदा बघितलेलं असेल की भारत अनेक देशांना ह्युमॅनिटी एड प्रोव्हाइड करतो. तर हे या मूलभूत कर्तव्याचाच भाग आहे. मानवतेबद्दल महत्त्व प्रकट करतं हे 8वं मूलभूत कर्तव्य. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवता, शोधनिष्ठा याचा विकास करायचा हे भारताच्या नागरिकाला 8वं मूलभूत कर्तव्य सांगतं. एच फॉर ह्युमॅनिटी असं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट मूलभूत कर्तव्य आहे इन्कम फॉर आणि इंजुरी, आय फॉर इंजुरी इन्कम. तर आपल्याला माहीत आहे की भारतात अनेक ठिकाणी हिंसाचार होतो आणि सार्वजनिक मालमत्तेला टार्गेट केलं जातं. तर हे भारताच्या नागरिकाला शोभा देत नाही. आणि जे 9वं मूलभूत कर्तव्य आहे हेच सांगतं की सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण आणि हिंसाचाराचा त्याग करावा. तर आय फॉर इन्कम आणि इंजुरी लक्षात ठेवायची. नेक्स्ट मूलभूत कर्तव्य आहे जे फॉर जिनियस. तर भारताला प्रत्येक क्षेत्रात जिनियस व्हायचं आहे, म्हणजे 10 आउट ऑफ 10 मार्क घ्यायचे आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता गाठावी यासाठी भारताच्या नागरिकाचं जेही कर्तव्य असेल त्यासाठी प्रयत्न राहावं हे आपल्याला 10वं मूलभूत कर्तव्य सांगतं. तर जे फॉर जिनियस असं लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट आहे किंग, के फॉर किंग लक्षात ठेवायचं. जसं की एज्युकेशन इज किंग, म्हणजे भारताच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे जे 6 ते 14 वर्षाच्या आत विद्यार्थी आहेत त्यासाठी प्रत्येक पालकाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी हे जे कर्तव्य आहे ते आपल्या पालकाला आपल्या पाल्याबद्दलची जबाबदारीची जाणीव हे मूलभूत कर्तव्य करून देतं. तर आपण सर्व मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. पुन्हा एकदा आपण लास्ट स्लाईडमध्ये बघूयात. तर ए फॉर आदर म्हणजे संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज याचा आदर करणे. बी फॉर बापूजी, स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शाचे पालन करणे. सी फॉर सेंटर, भारताची एकता आणि एकात्मता, सार्वभौमत्वता याचं संरक्षण करणे. डी फॉर डिफेन्स म्हणजे देशाचे संरक्षण आणि राष्ट्रसेवा करणे. ई फॉर इक्वॅलिटी, धार्मिक, भाषिक भेदांवर मात करून बंधुभाव निर्माण करणे. एफ फॉर फोर्ट, संस्कृतीचा वारसा जतन करणे. जी फॉर ग्रीन, जे पर्यावरण व जीवसृष्टीचे संरक्षण करणे. एच फॉर ह्युमॅनिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद विकसित करणे. आय फॉर इंजुरी, सार्वजनिक मालमत्ता व याचं संरक्षण आणि हिंसाचाराचा त्याग करणे. जे फॉर जिनियस म्हणजे सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे. आणि के फॉर किंग, मुलांना शिक्षणाची संधी देणे आणि
किंग बनवणे हे या मूलभूत कर्तव्याचा उद्देश आहे. तर आपण सर्व मूलभूत कर्तव्य बघितलेले आहेत. जर आपल्याला हा व्हिडिओ आणि हे नेमोनिक्स जर आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती